वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. लवकरच बाप्पाचे आगमन घरोघरी होणार आहे. त्यासाठी बाप्पाचे आवडीचे उकडीचे मोदक आज आपण तयार करून घेणार आहोत. तर हे मोदक बाप्पाला खूप आवडतात. तर त्याच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक कसे बनवायचे आज आपण ह्याची रेसिपी पाहणार आहोत. तर काही टिप्ससोबत मी रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे. चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी हे इंद्रायणी तांदूळचं पीठ घेतलं आहे. तर तांदूळ मी 1 किलो आणलं आणि ते स्वच्छ 2 वेळा धुवून रात्रभर फॅनखाली वाळवून घेतलं आहे. तर तांदूळ आपल्याला उन्हामध्ये नाही वाळवायचा आणि ते वाळवून झाल्यानंतर गिरणीतून अगदी ते बारीक दळून आणायचं आहे. इंद्रायणी तांदूळ हा सुवासिक पण असतो आणि तो चिकटही असतो. तर आपल्याला मोदकाला चिकटच पीठ हे हवं आहे. तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ हे वापरू शकता. तर आपल्याला सर्वात आधी सारण करून घ्यायचं आहे. इथे गॅसवरती मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं आहे. आता ते तूप तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मी काजू बदामचे काप घालून 1 चमचा खसखस घालून 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर हे ड्रायफ्रूट्स घालणे ऑप्शनल आहे. आता ते परतल्यानंतर इथे मी 1 वाटी हे ओल्या नारळाचं चव घेतलं आहे. तर मी ती वाटी दाबून अशी भरली होती. आता ते आपल्याला त्याचं खोबऱ्याचं थोडंसं ओलसरपणा कमी करण्यासाठी 1 मिनिटभर ते परतून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला पाऊण वाटी हे बारीक मी इथं चिरून गूळ घातलेला आहे. गूळ आपल्याला बारीकच करून घ्यायचा म्हणजे तो पटकन हा विरघळला जातो. तर आता आपल्याला हे गूळ विरघळीपर्यंत कढईमध्ये असंच एकसारखं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर गूळ आपलं छान असं विरघळलेलं आहे. तर गूळ हे आधी तुम्हाला पातळ दिसणार सारण, नंतर ते घट होत जातं. तर इथं आपलं सारण तयार झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे. वेलची पूड आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे त्याचा सुवास हा खूप काळ टिकून राहतो. आता हे मिनिटभर परतून झाल्यानंतर आपल्याला ते सारण थंड करायला ठेवायचं आहे. तर इथे गॅसवरती मी एक भांडं ठेवलं आहे. तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी 1 वाटी यामध्ये पाणी घेतलेलं आहे. आणि ह्यामध्ये 2 चमचे आपल्याला साजूक तूप हे घालायचं आहे. तुपामुळे मोदक हे खूप लुसलुशीत होतात. आता यामध्ये आपल्याला पाऊण कप दूध घालायचं आहे. पाऊण कप म्हणजे 4 चमचे इथं मी दूध घातलेलं आहे. आणि थोडंसं मीठ घालायचं आहे यामध्ये. आणि ह्या पाण्याला 1 उकळी आणू द्यायची आहे. तर पाण्याला 1 उकळी आली आहे. आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि ह्यामध्ये पीठ घालायचं आहे आणि चमच्याने हे लगेच एकसारखं हलवून घ्यायचं आहे. तर हे एकजीव सर्व झालं पाहिजे. पूर्णपणे पीठ आपलं भिजलं गेलं पाहिजे. तर असं आपल्याला पटकन हे एकजीव करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला गॅस हा बंद करायचा आणि पूर्ण पीठ हे पाण्यामध्ये एकजीव झाल्यानंतर तर ह्याच्यामध्ये गाठी वगैरे असतात तर घाबरायचं काहीच कारण नाही. आपल्याला हे पीठ पुन्हा मळूनच घ्यायचं आहे. आता हे पूर्ण पीठ मी एकजीव करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि 5 मिनटं ह्याची वाफ काढून घ्यायची आहे. तर ह्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनटं ह्याची वाफ काढून घ्यायची म्हणजे त्या वाफेमध्ये हे पीठ थोडंसं शिजलं जातं. आता 5 मिनटं झाल्यानंतर ते झाकण काढून घेऊया. तर इथे मी एक ताट घेतलं आहे. तर पीठ मळण्यासाठी ताट किंवा परातच घ्यायचे आहे. त्याच्यावरती थोडंसं तूप घालून घेतलं म्हणजे पीठ आपलं ताटाला चिटकणार नाही आणि ते सर्व कोरडं पीठ आपल्याला त्या ताटामध्ये घ्यायचं आहे काढून. तर थोडंसं ते गरम आहे पीठ. तर आपल्याला गरम असतानाच पीठ हे मळून घ्यायचं आहे. तर हाताला आपलं चटके लागू शकतात. त्यासाठी आपल्याला हे मी इथं एक पेला घेतला आहे. त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आणि
त्या पेल्यानेच हे सर्व गाठी फोडून पीठ हे छान गरम असतानाच मळून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं थंड झालं ते तर मळता नाही येत, कारण ते जसजसं ते पीठ थंड होईल तसतसं ते कठीण होत जातं. तर आपल्याला ते गरम असतानाच मळायचं आहे. आता ते पीठ थंड झाल्यानंतर हाताने आपण मळून घेऊया. तर इथे मळण्यासाठी मी वाटीमध्ये पाणी घेतलं आहे. तर थोडं थोडं पाण्याचा हात लावून आपल्याला जे आपण भाकरीसाठी पीठ मळतो त्या प्रकारे आपल्याला हे पीठ एकदम दाबून, एकदम चोळून चोळून दाबून मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत पिठाला चिकटपणा नाही येत आणि ते एकदम मऊ लुसलुशीत होत नाही तोवर आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी 20 ते 25 मिनिटं पीठ छान असं मळून घेतलं आहे. तर पीठ आपलं छान मळलं गेलं की नाही हे कसं समजायचं, तर ह्यातला गोळा मी एक घेतला, असं घ्यायचा आणि तो गोल गोल हातावरती करायचं आणि असं चेप पाहायचं की त्याच्या चिरा वगैरे गेल्यात का नाही. तर चिरा वगैरे कुठेही गेल्या नाहीत, म्हणजे पीठ आपलं छान हे मळलं गेलेलं आहे. आता या पिठामधल्या लिंबू आकाराचे एवढे गोळे करून घ्यायचे आहेत आणि राहिलेलं पीठ मी हे झाकून ठेवणार आहे, म्हणजे ते कोरडं होऊ नये. आता तो गोळा आपण एक घ्यायचा आणि असं गोल फिरवून ते हाताला दाबून घ्यायचं आणि कोरड्या पिठामध्ये हात बुडवायचा. कोरड्या पिठाने हात बुडवलं की हाताला पीठ हे चिटकत नाही आणि जेवढी होईल तेवढी पारी आपली पातळ होते. तर अशा बोटाच्या आणि अंगठ्याच्या साहाय्याने गोल गोल ही वाटी तयार करून घ्यायची आहे. तर एका हाताने पीठ हे पुढे ढकलायचं आणि एका हाताने हे दाबत आणायचं आहे. तर दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने ही पारी आपल्याला करून घ्यायची आहे. आधी आपल्याला साईडनं पातळ करायची, मधोमधून नाही पातळ करायची पारी. तर जेवढी पातळ ही पारी तयार होईल तेवढे आपले मोदकामधल्या कळ्या तयार होतील. आता ही पारी झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर इथे मी सारण भरून घेतलं आहे आणि तुपाचा हात लावून घ्यायचं. सारण असं आपल्याला आतमध्ये दाबून घ्यायचं आहे आणि ह्या तिन्ही बोटाच्या साहाय्याने आपल्याला कळ्या पुढच्या 1 बोटाने पीठ हे मागे ढकलायचं आणि मागच्या 2 बोटाने ते पीठ असं चिमटत जायचं आहे. तर खालीपर्यंत आपल्याला ते पीठ चिमटत जायचं आहे, म्हणजे कळी आपली छान अशी दिसेल. जेवढ्या मोदकाला कळ्या जास्त असतात तेवढा हे मोदक खूप छान दिसतो. आणि आपल्याला जवळजवळच ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्या कळ्या पूर्णपणे पाडून झाल्यानंतर एका दिशेने असं गोल आपल्याला ते फिरवून एका ठिकाणी करून घ्यायचे आहेत. तर हलक्या हाताने आपल्याला हे गोल गोल फिरवून घ्यायचे आहेत आणि त्या कळ्या आपल्याला एका ठिकाणी अशा घ्यायच्या आणि कुठेही दिसली की कळी आपली चिमटली गेली आहे तर ती व्यवस्थित घ्यायची अशी आणि सर्व पीठ हे एकत्र करून अशी त्याची शेंडी तयार करून घ्यायची आहे. आणि जर जास्त पीठ राहिलं तर ते काढून टाकायचं आणि त्याच्या साईडच्या कळ्या आपल्याला हाताच्या साहाय्याने हे पूर्णपणे अशा करून घ्यायच्या आहेत आणि गोल गोल फिरवून हे मोदक आपलं छान असं तयार झालेलं आहे. तर इथे मी केळीचं पान हे घेतलं आहे आणि त्याला तूप लावून घेतलं आणि आपल्या उकडीच्या चाळणमध्ये ठेवून दिलं आहे. तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल तर तुम्ही त्या चाळणीला तेल किंवा तूप लावून घेऊ शकता. आता आपण दुसरी पारी तयार करून घेऊया. तर आपण असाच एक गोळा घेऊन घ्यायचा लिंबू आकारचा आणि ती पारी गोल 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 अशी तयार करून घ्यायची आहे वाटी आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा सारण भरून घ्यायचं आणि ते सारण दाबून घ्यायचं आणि ह्या तिन्ही बोटाच्या साहाय्याने अशा आपल्याला कळ्या पाडत जायच्या आहेत. तर पुढच्या बोटाने पीठ हे मागे ढकलायचं आणि मागच्या 2 बोटाने ते पीठ असं चिमटत जायचं आहे. तर खालीपर्यंत ते पीठ आपल्याला असं चिमटत न्यायचं आहे, म्हणजे मोदक आपलं छान असं दिसेल. आणि साईडचे जर पाकळी वगैरे
ही झाली विस्कटली तर आपल्याला ती अशी हातानेच त्याचा आकार द्यायचा आहे आणि ती शेंडी आपल्याला अशी करायची आणि असा गोल फिरवून हा मोदक आपला दुसरा पण तयार झालेला आहे. तर असे आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत. तर हे पहा, आपलं मोदक हे खूप छान असं दुसरा पण तयार झालेला आहे. तर असे मी सर्व मोदक इथे करून घेतलेले आहे. हे पहा, सर्व मोदक इथे मी हे करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती मी केसरच्या काड्याचं दूध घालणार आहे. तर इथे मी 1 चमचाभर दुधामध्ये काही केसरच्या काड्या भिजत ठेवल्या होत्या, त्या ह्या मोदकावर आपल्याला सोडायच्या आहेत. तर हे पूर्णतः ऑप्शनल आहे. मोदक खूप सुबक दिसतो ह्याने. तर इथे मी कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला 1 रिंग ठेवायची आहे आणि त्याच्यावरती हे चाळण ठेवून द्यायची आहे. तुमच्याकडे जर उकडीचं मोदकाचं जर भांडं नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये पाणी घालून त्याच्यावरती चाळण ठेवून ते उकड काढू शकता. तर आपल्याला ही उकड 10 ते 15 मिनटं काढून घ्यायची आहे. तर 10 ते 12 मिनटानंतर गॅस बंद करायचा. तर इथे आपले सर्व मोदक इथे उकडून तयार झालेले आहेत. एका वाटीमध्ये 15 मोदक माझे तयार झाले आहेत. तर येत्या गणेश चतुर्थीला तुम्ही ही मोदकाची रेसिपी जरूर ट्राय करून पहा. तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा व तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया आणि एक नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.